माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदी जे आहे उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळावा अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आज पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवल्या आहे की आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला त्यांच्या जागी मंत्रिपद मिळावं असं देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं। नेमक्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत आपण कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार आप्पासाहेब, माणिकराव कोकाटे यांच्या जागी आता आपले अनिल पाटील जे आहेत त्यांना मंत्रिपद मिळावं अशा तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। उत्तर महाराष्ट्राला या निमित्ताने न्याय मिळेल असं देखील तुमचं म्हणणं आहे। आता जी जागा रिक्त होती आहे, दुर्दैवाने आमच्या पक्षाचे मंत्री त्या ठिकाणी अडचणीत आल्यामुळे ही जागा रिक्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्राला आम्ही अगोदरपासूनच मागणी करत होतो। अनिल दादांची ज्यावेळेला मंत्रिमंडळाची नियुक्ती झाली सुरुवातीला 1 वर्षाच्या अगोदर, त्यावेळेला पण आमचा आग्रह होता की अनिल दादांना उत्तर महाराष्ट्रासाठी इकडे दिलं पाहिजे, परंतु त्यावेळेला पक्षाकडे काही अडचण होती, देता येत नव्हतं। आता आम्हाला असं वाटतं की आता ही एक परिस्थिती जी निर्माण झाली आहे, या माध्यमातून आता ही न्याय देण्याची परिस्थिती तयार झालेली आहे आणि म्हणून जर अनिल दादांची वर्णी त्या ठिकाणी लागली तर मग धुळे, जळगाव, नंदुरबार ह्या उत्तर महाराष्ट्राच्यासाठी एक चांगली ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या माध्यमातून तयार होईल आणि निश्चितपणानं हा भाग आम्हाला पक्षाच्या दृष्टिकोनातून वाढवता येईल आणि म्हणून आमची ही मागणी आहे की अनिल दादांची वर्णी लागली पाहिजे। तर नेहमीच पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा जे आहे या ठिकाणी जे आहे मंत्रिपद दिली जातात, उत्तर महाराष्ट्राकडे नेहमीच असं दुर्लक्ष होतं असं पण सांगितलं जातं। तर उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळावा या संदर्भात काही आपलं पक्षश्रेष्ठींची किंवा वरिष्ठांशी वरती काही आपण भावना मांडल्या आहेत का कार्यकर्त्या म्हणून? आम्ही नेहमी असं म्हणतो की वेगवेगळी विकास महामंडळ आहेत, पण खानदेश विकास महामंडळाची अत्यंत गरज आहे। नंदुरबार ह्युमन इंडेक्समध्ये शेवटून पहिल्या नंबरचा आहे। जळगाव विकासाच्या याच्यामध्ये कधी नव्हे तो त्याचा आकडेवारी घसरली आहे आणि तो विकासामध्ये अविकसित जिल्ह्यांमध्ये पहिल्या 9 मध्ये आलेला आहे, हे दुर्दैव आहे। तसंच धुळे जिल्ह्याची सुद्धा परिस्थिती आहे आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये ठोस काम करण्यासाठी आणि राष्ट्रवादीला खूप चांगला समर्थन या तिघही जिल्ह्यांमधून मिळेल आणि पुढे त्याची संभावना खूप जास्त आहे आणि म्हणून विकासासाठी राष्ट्रवादीच्या हितासाठी सुद्धा खानदेशमधला आमचा लोकप्रतिनिधी जो जनमानसांचं प्रतिनिधित्व करतात आणि जनमानसांमधून गेलेले ते आमदार आहेत त्यांना प्रतिनिधित्व मिळावं आणि म्हणून अनिल दादा मंत्री व्हावेत। माणिकराव कोकाटे हेही खूप चांगले मंत्री होते। अत्यंत दुर्दैवी अशी आमच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये ती घटना झालेली आहे, पण तरी सुद्धा ते पुन्हा 3 महिन्याने निकाल येईल आणि ते पुन्हा रिइस्टेट होतील, त्याच्यासाठी सुद्धा एक जागा आहे राष्ट्रवादीकडे। पण अनिल दादांना न्याय मिळावा म्हणजे खानदेशला न्याय मिळेल आणि म्हणून अनिल दादा मंत्री व्हावेत अशी आमची मागणी आहे। तुम्हाला काय वाटतं दादा, एकंदरीत जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, दादांना मंत्रिपद देऊन पक्षाकडून कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? आम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये अनिल दादा मागचे 2.5 वर्ष आमचे पालकमंत्री इथे मंत्री कॅबिनेट मिनिस्टर अजितदादांनी घेतलं होतं। तर अनिल दादांनी जो खातं दिलं होतं त्या खात्याचा कायापालट करून दाखवलं। त्या माणसामध्ये कर्तृत्व आहे आणि जो आज पोकळी झालेली आहे जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये, ती पोकळी तो भरू शकतो, कार्यकर्त्यांना बळ देऊ शकतो आणि याच्याने कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह होईल। त्याचबरोबर माणिकराववर जो शेतकरी पुत्र आहे, जो शेतकरी कुटुंबातला आलेला आहे, त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे, जे तांत्रिक बाबा असतील जे असतील ते लवकरात दूर होतील। जसं आमच्या ताईसाहेबांनी सांगितलं होतं की लवकरच ते 3 महिन्यामध्ये परत रिइन्स्टेट होतील। आमची सर्वांची इच्छा आहे की तो सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्य माणूस आहे, सामान्य आमदार होता, त्याची अजितदादांच्या आशीर्वादाने पक्षामध्ये असंच आहे की सामान्य लोकांना न्याय दिलं जातं। ते अनिल दादा आमचे सामान्य आहे, शेतकरी कुटुंबातले आहेत, त्यांनाही न्याय मिळेल आणि पक्ष श्रेष्ठी शेवटी जे ठरेल ते आम्हाला सर्वांना मान्य आहे। पण आमची विनंती आहे की आमचे जळगाव, धुळे, नंदुरबार याला न्याय मिळाला पाहिजे। तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी पण बोलणार आहोत। ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात जळगाव जिल्ह्याचे, तर वरिष्ठांपर्यंत या कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवणार का? आम्ही तर कोकाटे साहेबांचा राजीनामा झाला ते जाऊ द्या, पण आम्ही सुरुवातीपासून सांगतोय
की खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 मंत्री आहेत, शिवसेनेचे 1 मंत्री आहे. जर खानदेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची असेल तर अनिल दादा पाटील यांना मंत्रिपद द्यायलाच पाहिजे. वरिष्ठांनी कालच सूत्रांची माहिती मी पाहिली की सामाजिक समतोल आणि प्रादेशिक समतोल जर बघितला तर पक्ष निश्चित यावेळेला अनिल दादांचा विचार करेल आणि येणाऱ्या निवडणुकीत मी तर म्हणतो 8च दिवसात शपथविधी व्हायला पाहिजे की जेणेकरून धुळे महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका व येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका कार्यकर्त्यांना उत्साह आणि संधी ही मिळते. त्यामुळे अनिल दादांना मंत्रिमंडळात 8च दिवसाच्या स्थान दिलं पाहिजे अशी आमच्या जळगाव, धुळे, नंदुरबारच्या सर्व कार्यकर्त्यांची अजितदादा, तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांना हात जोडून विनंती आहे. तर अशा पद्धतीने जे आहे माणिकराव कोकाटे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदी जे आहेत जळगाव जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांची वर्णी लागावी, त्यांना मंत्रिपद मिळावं अशा अपेक्षा या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या आहे. त्या वरिष्ठांकडे देखील या अपेक्षा आम्ही मांडणार आहोत, आमच्या भावना मांडणार आहोत आणि अनिल दादाला जर मंत्रिपद मिळालं तर उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळेल आणि आगामी निवडणुकांमध्ये त्याचा मोठा फायदा राष्ट्रवादीला होईल असा देखील विश्वास या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.